नमस्कार श्रोते हो. आज आपण पाहणार आहोत अध्याय 6. नरहरीचा होतो श्री नृसिंह सरस्वती. ओम गंग गणपतये नमः. श्री स्वामी नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. नरहरी कारंजा गावची सीमा ओलांडून बद्रीवनाला जाणाऱ्या मार्गास लागला. ईश्वर चिंतन नामस्मरण करत त्याची ती वाटचाल दिनरात्र चालू होती. वाटेत लागणाऱ्या नद्यांवर, जलाशयांवर, विहिरींवर त्रिकाल स्नान, संध्या आदी कर्तव्यकर्मे तो आटोपत होता. मध्यान्ही कोणा धर्म कर्मनिष्ठ ब्राह्मणांची घरे आढळल्यास 3 अथवा 5 घरी तो भिक्षा याचना करी. ही भिक्षा एका वेळेला पुरेल इतकीच स्वीकारण्याकडे त्याचा कटाक्ष असे. संध्याकाळसाठी अथवा उद्यासाठी भिक्षा साठवण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवत नसे. द्रव्य वा अन्य कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू न स्वीकारणे ही तर त्याची प्रतिज्ञाच होती. त्या 8 वर्षीय मुलाचे रात्री स्मशानात झाडाखाली अत्यंत निर्भय वृत्तीने सुखाने शयन होई. अशा प्रकारे वाटचाल करीत करीत तो वेद प्रसिद्ध श्री क्षेत्र काशी येथे पोहोचला. प्रत्येक मानवाचा, त्यातही विशेषतः ब्राह्मणांचा दैनंदिन आचारधर्म कसा असावा याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन आपल्या धर्मशास्त्रांनी सुस्पष्टपणे दिले आहे. प्रत्येक आश्रमात असताना त्या त्या आश्रमातील कर्तव्ये कोणती, त्यांचे पालन कसे करावे, त्या पालनात काही प्रमाद झाल्यास प्रायश्चित्तार्थ काय करावे, पालनात उद्भवणाऱ्या संभाव्य समस्यांना तोंड कसे द्यावे, विशिष्ट असामान्य परिस्थितीत पर्याय म्हणून काय करावे वगैरे बाबत परिश्रमपूर्वक विचार करून आपल्या ऋषीमुनींनी या धर्मशास्त्रात कोणताही विषय अस्पर्शित, अनुत्तरित अथवा निसंदिग्ध ठेवलेला नाही. काशी क्षेत्रीच्या मणिकर्णिका घाटावरील पुराण प्रसिद्ध श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिरानजीकच आपला मुक्काम ठेवून नरहरीने ब्रह्मचर्याश्रमास आदर्शवत ठरेल अशा जाज्वल्य तपश्चर्येस सुरुवात केली. त्याचा तेथील दिनक्रम वाखाणण्यासारखा होता. भल्या पहाटे पहिल्या प्रहरी तो उठायचा. शौच मुखार्जन आटोपल्यावर गंगेत स्नान करायचा. भस्मधारण, संध्यावंदन आटोपून श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यायचा. मग तेथेच थोडा एकांत मिळेल अशी जागा पाहून अनुष्ठानाला बसायचा व ध्यानधारणा करायचा. त्या बालवयातच अष्टांग योग साधनेत तर कैक वर्षांची साधना गाठी असलेल्या एखाद्या तपस्व्यालाही लाजवील इतपत तो तरबेज झाला होता. हे ज्ञान त्याने केव्हा व कोणाकडून प्राप्त केले ते एक परमेश्वरच जाणे. एकदा का तो ध्यानधारणेस बसला की तासनतास त्याचे शरीर हालत नव्हते की डोलत नव्हते. माशी अंगावर बसलेली त्याला जाणवत नव्हती किंवा मुंगी चावलेली त्याला कळत नव्हती. तो त्यावेळी देहशुद्धीतच नसायचा. त्याच्या त्या भावविश्वातून या संसारिकांच्या विश्वात आल्यावर मध्यान्ह झालेली दिसली तरच तो भिक्षेसाठी जोळी घेऊन 3 घरे फिरायचा. भिक्षेची वेळ टळलेली आढळल्यास श्री काशी विश्वेश्वराच्या पायावरील तीर्थाचा आश्रय तो मोठ्या समाधानाने घ्यायचा. त्या काशी क्षेत्री संन्यासांचे, तपस्व्यांचे, ऋषींचे अनेक मठ आहेत. या मठातून दररोज संध्याकाळी साधारणतः दुपारचे 3 पासून सायंकाळी 7 पर्यंत विद्वत सभा भरतात. ज्ञानसाधनेचा एक भाग म्हणून त्यात वेद, उपनिषदे, पुराणे यावरील चर्चा, प्रवचने आदी कार्यक्रम होतात. आमचा हा बालयोगी या सभांना आवर्जून हजेरी लावायचा. पोर आहे, आज कुतूहलापोटी आला असेल म्हणून पहिल्यांदा त्याच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करणारे विद्वान, संन्यासी, तपस्वी 8-10 दिवसातच त्याच्या चर्चेतील, वादविवादातील सहभाग पाहून इतके बदलले की ते पुढे त्याच्या उपस्थितीची वाट पाहू लागले. त्याला खास आमंत्रण देऊ लागले. वेद, उपनिषदे, पुराणे वगैरे या बाबतीत त्याचे ते त्या वयातील प्रभुत्व पाहून ते सर्व आश्चर्याने थक्क झाले. उभ्या काशीत तर सोडाच, पण साऱ्या भारतवर्षात त्याच्या तुलनेत कोणी उभा राहू शकणार नाही. या सम हाच असे ते साऱ्या भारतभर कीर्ती गाजवलेले विद्वान, तपस्वी, ब्रह्मज्ञानी, ज्येष्ठ संन्यासी म्हणू लागले.
हा बालयोगी आपल्या 4-6 महिन्यांच्या वास्तव्यात तेथील सामान्य जनांच्या कौतुकाचा, आदराचा व वंदनाचा विषय ठरला. मोठमोठ्या तपस्वीचे, साधू संन्यासांचे लक्षही त्याने वेधून घेतले. ध्यानधारणेत, योग साधनेत असामान्य पारंगतता तर त्याला प्राप्त झालीच होती. शिवाय वेद, पुराणे, उपनिषदे यांचा परिपूर्ण सखोल अभ्यासही त्याने केलेला दिसत होता. त्याच्या धर्माचरणात, कर्मनिष्ठेत प्रयत्नपूर्वक शोधांतही दोष आढळत नव्हता. चेहऱ्यावरील तेज तर अलौकिक होते. ज्या वर्षी या बालवयातच कोणत्याही गुरुविना ही सर्व कमाई त्यांनी केली आहे, त्या अर्थी हा नक्कीच ईश्वरी अवतार आहे, असे त्या ब्रह्मज्ञानी तपस्व्यास, संन्याशांस वाटू लागले. सामान्य जन त्याला अत्यादराने वंदन करायचे. त्यांना आपल्या वयाची वा ज्ञानाची अडचण भासत नव्हती. पण ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध तपस्वी, संन्यासी, साधू संत यांना त्याला नमन करण्याची होणारी उर्मी मोठ्या परिश्रमाने आवरावी लागत असे. त्यांचे वय त्यांच्या इच्छेआड येऊ लागले. संन्याशांना तर त्यांचा संन्यास धर्मच अडवू लागला. त्या काशी क्षेत्रातील दत्त घाटावरील आपल्या मठात कृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध यती राहत होते. ब्रह्मज्ञानी, महापुरुष, महामुनी म्हणून त्यांना सर्व ओळखत. त्यांचे लक्षही या बालयोग्याने आकर्षून घेतले. त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले की हा बालयोगी धर्मरक्षणार्थ, लोकोद्धारार्थ या अवनीतलावर आलेला आहे. याच्या वयाचा विचार न करता याला योग्य ते स्थान व मान देण्याचे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे, असे त्यास वाटू लागले. पण ते यतिवर्य असल्यामुळे त्याला नमस्कार करू शकत नव्हते. संन्यास धर्मानुसार संन्याशाने फक्त देवाला, मातेला व ज्येष्ठ वा ज्ञानी संन्याशालाच वंदन केले पाहिजे. विचार करता करता त्यांना असे पटले की हा बालयोगी संन्यासी म्हणून वावरू लागला तर आपली व आपल्यासारख्या इतरांची होणारी मानसिक कुचंबणा दूर होईल. संन्यास धर्माची आजू चहूबाजूंनी अवहेलना होत आहे. ती केवळ थांबवण्यासाठीच नव्हे, तर जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या आचार, विचार व उच्चारांमुळे संन्यास धर्माला जो लौकिक प्राप्त झाला होता, तोच लौकिक पुनर्प्राप्त करून देण्यासाठीच या व्यक्तीच्या स्वरूपात ईश्वर अवतार झालेला आहे. तेव्हा आता याला संन्यास घेण्यास प्रवृत्त करणे हे आपले कर्तव्य जाणून त्यांनी त्या काशी क्षेत्रातील सर्व संन्यासी, तपस्वी, साधू संत यांना एकत्र आणले व आपले विचार त्यांच्यासमोर व्यक्त केले. त्या सर्वांच्या मनीही तसेच विचार घोळत होते, म्हणून लागलीच सर्वांनी मिळून त्याची भेट घेण्याचे ठरवले. या निर्णयानुसार कृष्ण सरस्वती त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण त्या बालयोग्याकडे जाण्यास निघाले. तेथे पोहोचल्यावर कृष्ण सरस्वतींनी सर्वांच्या वतीने नरहरीस संन्यास धर्म स्वीकारण्याची विनंती केली. ही विनंती करण्यामागची कारण परंपरा त्यात सांगितली. ही विनंती मान्य केल्याने संन्यास धर्माचे केवळ रक्षणच नव्हे, तर त्या धर्मास पूर्वापरीचा लौकिक कसा पुनर्प्राप्त होईल याची जाणीवही त्यास दिली. शेवटी पुन्हा एकदा सर्वांच्या विनंतीचा मान राखण्याचीही नरहरीस विनम्र विनंती केली. नरहरीने त्या सर्वांची विनंती मान्य केली. संन्यास दीक्षा ही गुरुदेवांकडून घ्यायची असते. नरहरी तर ईश्वर अवतारच, मग त्याला आणि गुरु कशाला, अशी शंका मनात आणू नका. प्रत्यक्ष ईश्वराला गुरुची जरुरी असते. तसे नसते तर प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठ मुनींना गुरु केले नसते. भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनींचे शिष्यत्व पत्करले नसते. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांचा आपले गुरु म्हणून आधार घेतला नसता. अशी अनेक उदाहरणे देता येतील व सुज्ञ वाचकांनाही माहिती असेल. तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वती यांचे चरण धरून माझा शिष्य म्हणून स्वीकार करून मला उपकृत करा, अशी त्यांना विनंती केली. कृष्ण सरस्वतींनी त्याला आपल्या पोटाशी धरले व म्हणाले, तुझ्यासारख्याचा गुरु होणे हे तर परमभाग्यच. तुझे शिष्यत्व मी पत्करावे अशी तुझी योग्यता आहे, पण या पृथ्वीवरील लोकव्यवहार सुरळीत चालवण्यासाठी
धर्मशास्त्रकारांनी विचारपूर्वक जी सुयोग्य बंधने लादली आहेत त्यास बगल द्यायची नसते. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. म्हणूनच मी ही तुझी विनंती मान्य करतो व तुझ्या अत्यानंदाने तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतो. याप्रमाणे संन्यास घेण्याचा मार्ग मोकळा झाल्यावर लगेचच एका शुभ मुहूर्तावर धर्मशास्त्रानुसार नरहरीस संन्यास दीक्षा देण्यात आली. कृष्ण सरस्वती यांनी नरहरीस दंड प्रदान केला व संन्यास धर्माच्या शास्त्रानुसार नृसिंह सरस्वती असे त्यांचे नामाभिधान केले. सर्व उपस्थितांनी गुरुदेव यतिवर्य श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, यतिवर्य कृष्ण सरस्वती स्वामी महाराज की जय अशा गगनभेदी गर्जना केल्या. सर्वत्र आनंदी आनंद झाला. सर्वांनी या नव्या यतिवर्यास विनम्र भावाने वंदन केले. याप्रमाणे आपला कारंजाच्या अंबा माधव यांचा पुत्र नरहरी आता तो न राहता ते गुरुदेव यतिवर्य श्री नृसिंह सरस्वती झाले. यापुढे त्यांचा उल्लेख करताना अत्यादराने श्री गुरु अथवा गुरुदेव म्हणून उल्लेख करणे व त्यांचे पूर्वाश्रमीचे नरहरी हे नाव विसरणे योग्य व जरूर आहे हे सुज्ञास सांगणे न लागे. संन्यास स्वीकारल्यानंतर काशी क्षेत्रीच राहून त्यांनी अनेकांना वेदाभ्यासासाठी सहाय्य केले. सामान्यांना ईश्वर भक्तीचे महत्त्व पटवून दिले व ती कशी करावी याबाबतचे त्यांना ज्ञान दिले. जन्म मरणाच्या दुष्टचक्राच्या तावडीत पुन्हा म्हणून सापडायचं नसेल तर जीवनात काय करावे, कसे वागावे, आचार विचार व उच्चार कसे असावेत याबाबतचे ज्ञान जनतेस दिले. साधू संन्यासी तापसी यांनाही त्यांच्या ज्ञानसाधनेत आवश्यक तेथे तेथे त्यांनी मार्गदर्शन केले. अशा प्रकारे ज्ञानोद्धाराची, लोकोद्धाराची व धर्मोद्धाराची कामे करत काही काळ काशीत घालवल्यावर आपले गुरु यतिवर्य कृष्ण सरस्वती यांची अनुज्ञा घेऊन श्री गुरूंनी काशी क्षेत्राचा निरोप घेतला. त्यांच्या संगतीत राहिल्याने प्रतिदिनी आपल्या ज्ञानात वाढ होईल या श्रद्धेने अनेक जण त्यांच्या समवेत भ्रमंतीस निघाले. अनेक तीर्थांना भेटी देत देत ते बद्रीवनात पोहोचले. तेथे काही काळ घालवल्यावर ते पुढील प्रवासास निघाले व फिरत फिरत गंगासागर संगमी म्हणजे कलकत्त्याजवळ आले. तेथून पुढे प्रयागला गेले. तेथे त्यांना माधव नावाचा एक ब्राह्मण भेटला. तो ज्ञानी तर होताच, त्याशिवाय वैराग्य व विरक्ती यांचा त्याने स्वेच्छेने स्वीकार केला होता. त्याचे आचरणही शुद्ध होते व तो धर्मकर्मनिष्ठ होता. त्याने श्री गुरूंची तेथील मुक्कामात मनोभावे सेवा करून त्यांची कृपा संपादन केली. त्याने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार श्री गुरूंनी त्याला संन्यास दीक्षा देऊन त्याचे नाव माधव सरस्वती ठेवले व त्याला आपला शिष्य केले. पुढे हा श्री गुरूंचा पट्ट शिष्य झाला. काही काळानंतर श्री गुरु गंगासागर संगमावरून पुढील यात्रेस निघाले. सोबत भक्त व शिष्य समुदाय होताच. अनेक तीर्थास व क्षेत्रास भेटी देत देत त्यांचा अथक प्रवास चालूच होता. जाता जाता लोकोद्धारही होत होता व शिष्य समुदाय भक्त समुदायही वाढत होता. अशा प्रकारे फिरत फिरत ते आता दक्षिणेकडे सरकले. निरनिराळ्या वेदप्रसिद्ध पुराणप्रसिद्ध क्षेत्रांना तीर्थांना भेटी देण्यात व मन रमेल तेथे काही काळ वास्तव्य करण्यात त्यांना मनस्वी आनंद होत होता. अशा प्रकारे गृहत्यागानंतरचा हा 30 वर्षांचा प्रदीर्घ काळ केव्हा व कसा पसार झाला हे त्यांनाच कळलं नाही. मग वचनबद्धतेनुसार मातृभेटीस जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला व कारंजाच्या दिशेने श्री गुरूंचा प्रवास सुरू झाला. श्रोतेहो, मागच्या 5व्या अध्यायात आपण पाहिले होते की श्री गुरूंनी मातेस वचन दिले होते की 30 वर्षांनी मी पुन्हा तुझ्या भेटीस येईल. तर आता पुढच्या अध्यायात तेच आहे. श्री गुरु 30 वर्षांनी मातेच्या भेटीस जातात. तर तो अध्याय आपण पुढच्या वेळी बघणार आहोत. श्री गुरुदेव दत्त.